नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपवर्तन हे चॅप्टर कंप्लीट केलेलं होतं आणि त्याच्यावर टेस्टसुद्धा कंडक्ट केलेली होती आणि त्या टेस्टमध्ये आपला जो टॉपर आलेला आहे तो आहे 38 आउट ऑफ 40चा. ठीक आहे, तर चांगले मार्क्स या टेस्टमध्ये तुम्हाला पडलेले आहेत आणि ग्रॅव्हिटेशनच्या तुलनेत हे जे चॅप्टर होतं ते तुम्हाला इझी गेलेलं आहे असं मला दिसत आहे. ठीक आहे, आणि भरपूर विद्यार्थ्यांना 30च्या प्लस स्कोअर आहे. म्हणजे आपला जी लेक्चर सिरीज आहे तिचा फायदा तुम्हाला होत आहे. त्या टेस्टमध्ये टोटल 20 प्रश्न होते आणि 20 प्रश्नांवर 40 मार्क्सची ती टेस्ट होती. तर ते 20च्या 20 प्रश्न मी या सिरीज या आपल्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. तसेच काही एक्स्ट्रा 17 ते 18 प्रश्न आहेत, ते सुद्धा मी घेतलेले आहेत. जे पुढचे 17-18 प्रश्न आहेत ते इंग्लिश लँग्वेजमध्ये आहेत आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये जे प्रश्न आहेत ते तुम्हाला मी मराठीतूनही एक्सप्लेन करून देणार आहे. तर पाहून घेऊया की आपली जी टेस्ट दिलेली होती त्या टेस्टमध्ये कोणकोणते प्रश्न आलेले होते आणि कोणकोणते त्याचे सोल्युशन होते. तर आपला जो पहिला प्रश्न होता की इंद्रधनुष्यात कोणते प्रकाशाचे गुणधर्म दिसून येतात. तर इंद्रधनुष्यात म्हणजे आपलं जे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं म्हणजे प्रकाशाचे अपवर्तनाचं जे दुसरं चॅप्टर होतं त्याच्यामध्ये दुसरं जे लेक्चर घेतलेलं होतं त्याच्यामध्ये इंद्रधनुष्याबद्दल मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की कशा पद्धतीने वॉटर ड्रॉपलेटमध्ये हे जे प्रकाशाचे अपस्करण, संपूर्ण आंतरिक परावर्तन आणि अपवर्तन या तिघी फेनॉमिनॉन दिसून येतात. असा तुमचा ए पॉईंट दिलेला होता, असा तुमचा बी पॉईंट होता आणि असा तुमचा सी पॉईंट होता. तर ए पॉईंटला तुम्हाला डिस्पर्शन म्हणजे प्रकाशाचे अपस्करण दिसून येत होतं, बी पॉईंटला संपूर्ण आंतरिक परावर्तन दिसत होतं आणि सी पॉईंटला अपवर्तन तुम्हाला दिसून येत होतं. तर या प्रश्नाचा आन्सर होतं वरील सर्व आणि हा प्रश्न कोणीच चुकवलेला नव्हता. ठीक आहे, पुढचे प्रश्न पाहून घेऊया. जो दुसरा प्रश्न होता म्हणजे आपल्या या PDF जरी इथं 6चा आकडा असेल तरी हा दुसऱ्या नंबरचा प्रश्न होता. जर काचेच्या हवेच्या संदर्भात अपवर्तनांक 3/2 असेल तर काचेच्या संदर्भात अपवर्तनांक किती असेल. तर असे जेव्हा प्रश्न विचारले जातात, समजा तुम्हाला असे प्रश्न जे विचारले जातात अपवर्तनांकाच्या संबंधित, जर एका माध्यमापासून दुसऱ्या माध्यमाचा जर अपवर्तनांक दिलेला असेल, एका माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात अपवर्तनांक दिलेला असेल आणि तुम्हाला विचारलं असेल की दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात अपवर्तनांक काय आहे, तर अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस तुम्हाला जी फिगर दिलेली असेल ओके, तिला काय करायचं, उलट करायचं. म्हणजे तिचं गुणाकार व्यस्त तुम्हाला घ्यावी लागते. तर 3/2 याला तुम्ही काय करायचं, उलट करायचं आहे. तर ते आन्सर होतं 2/3. ओके, हे तुम्हाला मी लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर याचा आन्सर आहे 2/3. पुढचं पाहूया. खालील विधाने लक्षात घ्या, चुकीचे विधान निवडा. जेव्हा प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. तर तुम्हाला जे रॉंग आन्सर होतं ते तुम्हाला याच्यात शोधायचं होतं. तर कोणतं आन्सर रॉंग आहे याच्यात, पहिलं स्टेटमेंट पहा. जेव्हा प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात जातो. आता आपला जो प्रकाश किरण होता तो कोणाकडे जात होता, विरळ माध्यमातून घन माध्यमात जात आहे, तो स्तंभिकेकडे झुकतो का, तर हो, हे स्टेटमेंट राईट आहे. जे दुसरं लेक्चर होतं त्याचा स्टार्टिंग पार्टमध्ये मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. दुसरे स्टेटमेंट काय, जेव्हा प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातो. तर हे जे स्टेटमेंट आहे ते रॉंग होतं आणि तो जवळ येतो, स्तंभिकेकडे येतो, स्तंभिकेपासून दूर जात नाही. ते दूर कधी जातो, जेव्हा तो घन माध्यमातून विरळ माध्यमात जातो तेव्हा स्तंभिकेपासून दूर जातो. तर याच्यामध्ये हे जे आन्सर आहे ते तुमचं जे विधान होतं ते रॉंग होतं आणि तुमचं आन्सर नंबर 2 होतं. हा प्रश्नसुद्धा कोणीच चुकवलेला नव्हता. नंतर पुढचा प्रश्न होता, आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंग लांबी टिंबटिंबच्या दरम्यान असते. हा सुद्धा सेकंड लेक्चरमधला प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रकाश किरण म्हणजे आपल्या डोळ्यांची जी कॅपॅसिटी आहे ती एक पर्टिक्युलर स्पेक्ट्रम पाहण्याची कॅपॅसिटी आहे. तर ते स्पेक्ट्रम काय होतं, 400 ते 700 नॅनोमीटर होतं. याच्यामध्ये काही लोकांनी मायक्रोमीटर आणि पिकोमीटरला टिक केलेलं होतं. मायक्रोमीटरबद्दल मी बोललोच नव्हतो आणि नॅनोमीटरबद्दल तुम्हाला सुद्धा एक कन्सेप्ट क्लिअर केलेली होती. ओके, चला मग पुढचा प्रश्न पाहूया कोणता होता.
पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस काय म्हटलं जातं? तर याच्यासाठी आपण लेक्चर नंबर 2 मध्ये जे रिफ्रॅक्शनचं लेक्चर पार्ट 2 होता त्याच्यामध्ये एक प्रिझम घेतलेला होता. कोणी घेतलेला होता? तो आइन्स्टाईन यांनी प्रिझम घेतलेला होता आणि त्यांनी प्रकाश टाकल्यानंतर ते 7 पार्टमध्ये पृथक्करण होत होते. ओके, ते 7 पार्टमध्ये ते डिवाइड होत होते. तर त्या पृथक्करण होण्याची जी प्रक्रिया होती तिला अपस्करण म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट आपण त्याला म्हणत होतो. नंतर पुढचा जो प्रश्न होता, प्रकाशाचा पुढे जाण्याचा टिंबटिंबवर अपवर्तनांक अवलंबून असतो. तर अपवर्तनांक जो असतो तो वेगावर अवलंबून असतो, हे आपण एक्सप्लेन केलेलं होतं. नंतर ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय, हा प्रश्न तुमच्या बुकमध्ये टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. चांगला प्रश्न होता. तर ताऱ्यांचं लुकलुकण्याचं कारण काय आहे? तर ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे स्फोट आहेत का? तर नाही, ताऱ्यांमधले वेळोवेळी होणारे स्फोट लुकलुकण्याचं कारण नव्हते. तर त्याचं जे आन्सर होतं, वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक. लेक्चर नंबर 1 मध्ये मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं होतं. लेक्चर नंबर 1-2 मध्ये एक्सप्लेन केलेलं होतं की असा जो तुमचा तारा आहे आणि असा एक तारा आहे, तुम्ही इथून पाहत होते आणि हे तुमचं वातावरण होतं. या वातावरणाचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स होता तो चेंज होत होता आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाल्यामुळे तुम्हाला ते तारे जे होते ते लुकलुकताना दिसत होते. पुढचा प्रश्न पाहूया. सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो, तर याचं कारण काय? हा सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला होता. तर याचं जे कारण होतं ते आहे प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाशाचे अपवर्तन एक्सप्लेन केलेलं आहे. तर याचं जे आन्सर आहे प्रकाशाचे अपवर्तन. स्नेलचा नियम काय होता? स्नेलचा नियम कशावरून भेटलेला होता? लेक्चर नंबर 1 मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की स्नेलचा नियम आहे प्रकाशाचे अपवर्तनांचे जे रूल होते 1, 2 आणि 3, त्याच्यामध्ये sin I अपॉन sin R इज इक्वल टू कॉन्स्टंट, हा त्याचा स्नेलचा रूल होता. तर स्नेलचा रूलमध्ये आय आणि आर हे एकमेकांवर डिपेंड होते, हे त्याने स्नेल्सने दाखवलं होतं. तुम्हाला मी ते बॉक्समध्ये पहिल्या लेक्चरमध्ये असा एक बॉक्स ड्रॉ करून त्याच्यात ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. नंतर अपवर्तनांकाबद्दल खालील विधान लक्षात घ्या आणि चुकीचं विधान कोणतं ते निवडा. तर याच्यामध्ये पहिलं जे स्टेटमेंट आहे, अपवर्तनांक हा माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असतो, तर हे राईट आहे. आपल्याला कोणतं विधान निवडायचं आहे? चुकीचं विधान निवडायचं आहे. निर्वाताच्या संबंधित अपवर्तनांक हा सापेक्ष अपवर्तनांक म्हणून ओळखला जातो. तर हे जे स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे. सापेक्ष नसतो, तो निरपेक्ष असतो. जेव्हा आपण व्हॅक्यूमशी रिलेटेड करतो तेव्हा तो निरपेक्ष असतो. लक्षात राहू द्या, तो निरपेक्ष असतो. तर याचं जे आन्सर होतं ते सेकंड होतं आणि हा सुद्धा प्रश्न कोणीच चुकवलेला नाही. आणि हे जे प्रश्न आहेत ते स्वतः मीच बनवलेले आहेत आणि हे कोणत्या बुकमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाहीत. तर त्याच्यामुळे जेव्हा विद्यार्थ्यांचे असे प्रश्न राईट येतात तर आपल्याला सुद्धा आनंद होतो की जो तुम्ही सॉल्व करत आहात ते चांगल्या पद्धतीने सॉल्व करतायत, म्हणजे तुम्ही लेक्चर चांगल्या पद्धतीने फॉलो करत आहेत. नंतर जर आर हा अपवर्तनातील अपवर्तित कोन असेल आणि ई हा दुसऱ्या अपवर्तनातील आपाती कोन असेल तर खालीलपैकी कोणते विधान सत्य? जेव्हा मी फिगर ड्रॉ केली होती, अशी फिगर ड्रॉ होती, तिच्यात आय होता, आर होता, तर ह्या सर्व गोष्टी आपण कॅल्क्युलेशन करून आपल्याला भेटलं होतं की ई इज इक्वल टू आर असतो. काय असतो? ई इज इक्वल टू आर आहे. नंतर हिराचा अपवर्तनांक. आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये मी घनमाध्यम तुम्हाला विचारलं होतं की कोणतं घनमाध्यम आहे आणि 4 ते 5 विद्यार्थ्यांनी हिरा घनमाध्यम आहे अशी कमेंट केलेली होती. तर हिऱ्याचा अपवर्तनांक किती? तर 2.42 त्याचा अपवर्तनांक आहे. नंतर क्रिटिकल अँगलची जी कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी आरची किंमत किती असावी लागते? तर याच्यामध्ये जो आरची किंमत आहे ती 90 होती, जेव्हा साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. आणि तुम्ही क्रिटिकल अँगलमध्ये त्याची जी कन्सेप्ट होती ती तुम्ही टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमध्ये वापरलेली होती आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आरची किंमत किती येते. अशी एक फिगर काढल्यानंतर घनमाध्यमातून विरळ माध्यमात जात असताना तिथं आर तुमचा बनत होता, तो 90 डिग्रीचा बनत होता. लेक्चर नंबर 2 मध्ये याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे.
नंतर संपूर्ण आंतरिक परिवर्तनात अपवर्तनांक हा किती असतो? संपूर्ण आंतरिक परिवर्तनात अपवर्तनांक किती असतो? तर हा आता इथं मी स्पेसिफिक केलेला आहे संपूर्ण आंतरिक परिवर्तनात. या प्रश्नामध्ये भरपूर लोकांनी साइन आय अपॉन साइन आर हे आन्सर दिलेलं होतं, बट ते चुकतंय. कारण की तुमचा आरची व्हॅल्यू ही 90 झालेली होती आणि 90 झाल्यानंतर साइन आर इज इक्वल टू 1 होत होता आणि तिथं तुम्हाला आन्सर जे भेटत होतं ते साइन आय होतं. ठीक आहे, काय होतं ते साइन आय. आणि तुम्हाला जेव्हा एखाद्या वेळेस स्पेसिफिक कंडिशन एक्सप्लेन केलेली असते, हा प्रश्नाबद्दल म्हणजे तुमचंही राईटच आहे, पण जेव्हा एखादी स्पेसिफिक कंडिशन ही एक्सप्लेन केलेली असते तेव्हा अशा वेळेस तो जो स्पेसिफिक असेल तर ती साइन आय जी आहे ती कंडिशन तिथं येत होती. प्रश्न पाहूया की खालील विधाने लक्षात घ्या आणि त्यांच्यापैकी कोणते बरोबर आहे ते निवडा. निर्वातात सर्व वारंवारतेचा प्रकाश लहरींचा वेग सारखाच असतो. हा एक विधान दिलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो. तर याच्यामध्ये आपला लेक्चर नंबर 2 मध्ये या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या होत्या आणि याच्यामध्ये ह्या दोघी जे उदाहरणं आहेत ते बरोबर आहेत. माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो. या स्टेटमेंटवरूनच तुम्हाला कळत होतं की डिस्पर्शन जी अपस्करण नावाची फेनोमेनन आहे ती होत होती. नंतर निर्वातात सर्व वारंवारतेचा प्रकाश लहरींचा वेग सारखाच होतो. मी तुम्हाला फिगरने असं एक्सप्लेन केलं होतं की लाल कलर आणि जांभळा कलर सोबत जात होते. ओके, आणि जेव्हा तुमचं वातावरण लागलं तेव्हा लाल कलर एक वेगळ्या स्पीडने पळायला लागला आणि जांभळा कलर एक वेगळ्या स्पीडने पळायला लागलेला होता. हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं होतं. नंतर 20वा जो प्रश्न होता, तांबड्या किरणांची तरंग लांबी सगळ्यात अधिक म्हणजे 1400 नॅनोमीटर असते. तर याच्यात 1400 नॅनोमीटर आहे का? तर नाही. हे जे आन्सर होतं ते इथं चुकत होतं. आणि जांभळ्या किरणाची सगळ्यात कमी म्हणजे 700 नॅनोमीटर हे सुद्धा इथं सगळ्यात कमी होती का? नाही, ते सुद्धा आपण इथं चुकलेलं होतं आणि हे दोन्ही विधाने चूक होती. अल्कोहोलचा अपवर्तनांक हा प्युअरली तुम्हाला पाठांतरचा प्रश्न होता. पाठांतरच्या प्रश्नामध्ये तो जो टेबल होता त्याच्यात ह्या सर्व गोष्टी दिलेल्या होत्या आणि त्याचा अल्कोहोलचा जो अपवर्तनांक आहे तो 1.36 होता. पुढचे प्रश्न पाहूया. जर एका माध्यमातून 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंद वेगाने जाणारा प्रकाश दुसऱ्या माध्यमात गेलास व त्याचा वेग 0.75 झाल्यास पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल? तर हे एक न्यूमेरिकल आहे आणि न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला V1 दिलेला आहे 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंद आणि जो V2 दिलेला आहे दुसऱ्या माध्यमाचा स्पीड दिलेला आहे 0.75 × 10⁸ मीटर पर सेकंद आणि तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पहिल्या माध्यमाच्या दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात विचारलेला होता. तर इथं पहिलं माध्यम आणि इथं लिहितो आपण दुसरं माध्यम. याच्यामध्ये V1 वरती येतो, V2 खाली येतो. मी तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला टर्म ह्या अरेंज कराव्या लागतील. 1.5 अपॉन 0.75 आणि याचं तुम्ही आन्सर काढलं तर आन्सर तुमचं 2 भेटत होतं. पुस्तकामधला एक स्टँडर्ड MCQ आहे. हा जो आहे तो पुस्तकामधला एक स्टँडर्ड MCQ आहे आणि अशा पद्धतीचे डायरेक्ट MCQ तुम्हाला IBPS विचारू शकते. तर लक्ष द्या आणि कशा पद्धतीने सॉल्व केलेलं आहे. लेक्चर नंबर 1 मध्ये तुम्हाला मी या फॉर्म्युल्याबद्दल चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. आता सेम प्रश्न होता. आता तुम्हाला काय याच्यात विचारलेलं होतं, दुसऱ्या माध्यमाचा पहिल्याच्या संदर्भात अपवर्तनांक किती असेल? तर या प्रश्नामध्ये तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2/1 म्हणजे दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात विचारलेला होता. तेव्हा तुम्ही V2 वरती घ्यायचा होता आणि V1 खाली घ्यायचा होता. V2 जो होता तो 0.75 आहे × 10⁸ आणि जो V1 आहे त्याची किंमत होती 1.5 × 10⁸. हा कॅन्सल झाला आणि 0.75 आणि याचं आन्सर जे होतं ते 0.5 येत होतं. ओके, इझी होता. 75 × 2 केलं तर 150 येतो. त्या पद्धतीने याचा आन्सर 0.5 होते.
1 नॅनोमीटर इज इक्वल टू, हा सुद्धा मी प्रश्न तुम्हाला एक्सप्लेन केलेला होता जेव्हा मी लेक्चर नंबर 2मध्ये तुम्हाला स्पेक्ट्रम शिकवत होतो की आपल्या डोळ्यांना कशा पद्धतीने कलर हे दिसत असतात. तेव्हा मी नॅनोमीटरची कन्सेप्ट शिकवली होती, ती 10⁻⁹ होती. ठीक आहे, नॅनोमीटरमध्ये 10⁻⁹ 10⁻⁹ जो असतो तो 1 नॅनोमीटर असतो. हे मी एक्सप्लेन केलेलं आहे. नंतर पुढचा प्रश्न पाहूया की कशा पद्धतीने पुढचा जो प्रश्न आहे, जो लास्ट प्रश्न होता, आणि हा प्रश्न ज्या विद्यार्थ्याला 38 आउट ऑफ 40 आहे त्याला हा प्रश्न चुकलेला होता. एक गोष्ट अशी होती की त्याला ॲक्च्युअलमध्ये हा प्रश्नसुद्धा येत होता, बट त्याला डेझिग्नेशन समजले नाही किंवा तिथं थोडं कन्फ्युजन झालं, त्याच्यामुळे हा जो प्रश्न होता तो चुकलेला होता. पण एकदम इझी प्रश्न आहे, जास्त याच्यात रॉकेट सायन्स नाही. ओके, तर पाहूया की संपूर्ण आंतरिक परावर्तनसाठी तुमचा जो क्रिटिकल अँगल आहे, तुमचा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, तो क्रिटिकल अँगलपेक्षा हा जास्त पाहिजे असतो. जेव्हा I इज इक्वल टू IC असेल, तर पूर्ण तो सरफेसवर जातो. बट जेव्हा तुमचा अँगल क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त होतो, मी तुम्हाला सांगितलं होतं की 50 होता, हे जेव्हा 45 होता तेव्हा अँगल 87 झालेला होता, जेव्हा 46 होता तेव्हा 88 झाला, नंतर 47 होता तेव्हा 89 झाला. ओके, 48 होता तेव्हा 90 झाला. आता 48 तुमचा क्रिटिकल अँगल बनलेला होता, मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमध्ये. आणि जेव्हा 49 झाला तेव्हा तुमचा जो अँगल होता तो 91 झाला. आणि याचा अर्थ होता की तुमचा जो प्रकाशाचा किरण आहे तो संपूर्णतः रिफ्लेक्ट झालेला आहे. म्हणजे तुमचा हा जर IC असेल आणि हा जर तुमचा I असेल तर I इज ग्रेटर दॅन IC, ही तुमची कंडिशन होती. तर I इज ग्रेटर दॅन IC याचं आन्सर होतं. तर अशा पद्धतीने आपले जे 20 प्रश्न होते ते अशा पद्धतीने मी तुम्हाला विचारलेले होते. आता जे पुढचे प्रश्न आहेत ते एक्स्ट्रा प्रश्न आहेत, ते इंग्लिश लँग्वेजमध्ये दिलेले आहेत, परंतु मी त्याला मराठीतूनही एक्सप्लेन करतो. जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर ती तुम्हाला सॉल्व करण्यास मदत होईल. तर आताचे जे प्रश्न आहेत ते स्टँडर्ड बुकमधून तुम्हाला घेतलेले आहेत आणि हे प्रश्न विचारण्याची शक्यतासुद्धा सर्वात जास्त असते. तर इंग्लिशमध्ये आहेत, घाबरून जाऊ नका, काही टेन्शन घ्यायचं नाही, मी तुम्हाला एक्सप्लेनच करतो. द चेंज इन द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट वेन इट पासेस ऑब्लिकली फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर इज कॉल्ड. तर काय होते, यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा तुमचा लाईटचं जे डायरेक्शन असेल ती चेंज होत असेल, कधी चेंज होत असेल, ती जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना तुमची लाईटची डायरेक्शन ही चेंज होत असेल, तर त्या फेनोमेनलनं काय म्हणतात, हे बा असा होता, तुमची लाईट एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना डायरेक्शन चेंज करते, तर त्या गोष्टीला म्हटलं जातं रिफ्रॅक्शन, आणि आपण अपवर्तन असं म्हणत होतो. रिफ्रॅक्शनसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वेन अ रे ऑफ लाईट travel from air to glass slab strike the surface of separation and 90 डिग्रीला जेव्हा तो हा जो प्रश्न आहे, मी तुम्हाला 3 कंडिशन एक्सप्लेन केलेल्या होत्या. त्याची तिसरी कंडिशन होती की एक ग्लास आणि एअर स्लॅब आहे आणि तुमचा रे ऑफ लाईट 90 डिग्रीने स्ट्राईक करत आहे, तर त्याचं काय होईल, तर कंडिशन नंबर C जी होती तिच्यामध्ये सांगितलं होतं की जेव्हा 90 डिग्रीला पडतो तेव्हा तो सरळ निघून जातो. तर त्याचं आन्सर होतं पासेस अनबेंट, कोणत्याही प्रकारचा बेंड त्याला बसणार नाही, तो सरळ निघून जाणार आहे, हे त्याचं आन्सर आहे. इफ अ रे ऑफ लाईट पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेरर मीडियम, जेव्हा रे ऑफ लाईट हा डेन्सर मीडियममधून रेरर मीडियममध्ये जातो, ओके, द अँगल ऑफ इन्सिडंट मस्ट बी. तर आता याच्यामध्ये जेव्हा लाईट रे आहे तो रेररमधून डेन्सर मीडियममध्ये जातो आहे, म्हणजे विरळ माध्यमातून घन माध्यमात जातो आहे, तर अँगल ऑफ इन्सिडन्स किती असेल, तर अँगल ऑफ इन्सिडन्स काय असतो, अँगल ऑफ इन्सिडन्स तुमचा जी नॉर्मल आहे, नॉर्मलपासून तुमचा जो अँगल बनतो, जो आपला याचा जो प्रकाश किरण तुमचा अँगल बनवतो, ती तुमची अँगल ऑफ इन्सिडन्स असते. तर इथं प्रकाश किरण आणि जो हा प्रकाश किरण आहे आणि हीच नॉर्मल आहे, तर यांच्यामधला अँगल किती असेल, 0 डिग्री असेल. कन्फ्यूज व्हायचं नाही, 90 डिग्री नसेल. 90 डिग्री कधी होईल, आता ही स्लॅब आहे, ही तुमची नॉर्मल आहे, तुमचा जर
अशा पद्धतीने प्रकाश किरण येत असेल तेव्हा 90 होते. तुमचा प्रकाश किरण कधी येतो? असा येतो आहे. त्याच्यामुळे ते एकमेकांवर ओव्हरलॅप होत आहेत. तर लक्षात ठेवा की 0 डिग्री असेल, लक्षात राहू द्या. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असेल ते तुम्ही खाली कमेंट करा की काय आन्सर असू शकतं अँगल ऑफ रिफ्रॅक्शनचं. नंतर आता बा एक गोष्ट लक्षात ठेवा, मी अज्युम करत आहे की तुम्ही हे आपले जे 2 लेक्चर आहेत ते कंप्लीट पाहिलेले आहेत, म्हणून मी इथं जास्त एक्सप्लेन करत नाही. तुम्ही आधी ते लेक्चर पहा आणि त्याच्यानंतरच जे MCQ सेशन आहेत त्याला अटेंड करा, कारण की मग काहीच समजणार नाही. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका, ठीक आहे. कारण की आपल्या या टेस्टमध्ये ज्यांना 38, 32 असे मार्क पडलेले आहेत, तर माझ्याकडे 4, 5 आणि 6 वाले सुद्धा पोरं आहेत, 0 मार्कवाले सुद्धा मुलं आहेत. आणि जे जास्त कमेंट करतात त्यांनाच कमी मार्क पडत आहेत. तर थोडं तुम्ही तुमच्या प्रिपरेशनवर लक्ष द्या. आपलं टार्गेट आहे मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये तुमचा नंबर आलाच पाहिजे. ही आपली फी आहे. ओके, असं समजून घ्या की हीच आपली फी आहे. तर जे आपले लेक्चर होत आहेत ते कंटिन्युअसली पाहत राहा. A ray of light strikes a glass slab at an angle of 50 degree with the normal to the surface of the slab. What is the angle of incidence? तर या एक्झाम्पलमध्ये काय सांगतायत की एक प्रकाश किरण आहे. ओके, तो काय करतोय ग्लास स्लॅबला, म्हणजे आपला जो काचेची पट्टी आहे ग्लास स्लॅबला, अँगल ऑफ नॉर्मलला, आता समजा ही आपली नॉर्मल आहे, तिला काय म्हटलं स्तंभिकेला, तो काय कितीचा अँगल बनवतोय? 50 डिग्रीचा अँगल बनवत आहे स्तंभिकेपासून. क्लिअर लिहिलेलं आहे 50 डिग्रीचा स्तंभिकेपासून अँगल बनवत आहे. तर व्हॉट इज द अँगल ऑफ इन्सिडन्स? तर या कंडिशनमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स काय असेल? तर अँगल ऑफ इन्सिडन्स नेहमी स्तंभिकेपासून रे ऑफ लाईट जो अँगल बनवतो त्याला म्हटलं जातं अँगल ऑफ इन्सिडन्स. तर इथं जो अँगल त्यांनी दिलेला आहे तोच अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. तर त्याचा आन्सर आहे 50 डिग्री. ओके, इफ अ रे ऑफ लाईट propagating in air strikes a glass slab at an angle of 60 with the surface of the slab, the angle of refraction काय आहे? तर या प्रश्नाबद्दल थोडंसं लक्ष द्या. हा थोडासा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. कुठं जागा भेटते का? चला इथंच आपण ड्रॉ करूया की या एक्झाम हे जे 5व्या नंबरचं पॉईंट दिलेलं आहे त्याच्यात काय दिलेलं आहे की एक रे आहे, तो ग्लास जी स्लॅब आहे त्याच्यावर 60 डिग्रीचा अँगल बनवत आहे विथ द सरफेस ऑफ द स्लॅब. तर हा ग्लास स्लॅबचा सरफेस आहे, हा ग्लास स्लॅबचा काय सरफेस आहे, आणि तिथं कितीचा अँगल बनवतो आहे तो 60 डिग्रीचा. इथं तो 60 अंशाचा कोन बनवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो अँगल बनेल तो कितीचा बनेल? तर हा बनेल 30 डिग्रीचा. कशा पद्धतीने बनेल? कारण की हा पूर्ण काटकोन असतो, काटकोनाचं माप किती असतं? 90 अंश असतं. तर एक 60चा आहे, तर 90 वजा 60 जर केलं तर हा तुम्हाला 30 डिग्रीचा अँगल बनतो. तर अँगल ऑफ इन्सिडन्स किती आला? 30 अंशाचा कोन जो आहे तो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. ओके, मग हा रे ऑफ लाईट जो आहे तो विरळ माध्यमातून घन माध्यमात जात आहे, आणि घन माध्यमात जात असताना तो काय करेल? स्तंभिकेकडे सरकेल. बरोबर, स्तंभिकेकडे सरकेल. स्ट्रेट लाईनमध्ये जाईल का? नाही, स्ट्रेट लाईनमध्ये जाणार नाही, कारण की तो त्याचं रिफ्रॅक्शन या सरफेसवर होत आहे. क्लिअर? मग अशा वेळेस रिफ्रॅक्शन होत असताना तो करेक्ट 30 डिग्रीचा बनेल का? नाही. आन्सर 30 डिग्री तर नसेल. 60 डिग्रीचा बनेल का? तर 60 डिग्रीचा पण बनणार नाही. मोर दॅन मग आता जो तुमचा हा अँगल आहे हा 30 डिग्रीचा आहे, तर हा अँगल निश्चितच 30 डिग्रीपेक्षा कमी असेल. कारण की तो स्तंभिकेकडे अँगल गेलेला आहे. तो स्तंभिकेकडे तुमची जी रे ऑफ लाईट आहे तो स्तंभिकेकडे झुकत आहे, तर 30पेक्षा कमी असेल. जेव्हा घन माध्यमातून विरळ माध्यमात जाईल तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जाईल, तेव्हाच 30पेक्षा जास्त असेल. तर याचा आन्सर असेल लेस दॅन 30 डिग्री. A ray of light gets deviated when it passes obliquely from one medium to another medium because. तर डिफ्लेक्शनचं कारण, तर डिफ्लेक्शनचे जे कारण होते त्याच्यात तुम्हाला मी सांगितलं होतं की कशामुळे तुमचं डिफ्लेक्शन होत आहे. सिंपल प्रश्न आहे, जर तुमचा वेग बदलला तर तुमचं डिफ्लेक्शन हे होत असतं. तर स्पीड ऑफ लाईट चेंजेस हे त्याचं आन्सर होतं. सिंपल प्रश्न होता, काही याच्यात रॉकेट सायन्स नव्हतं. पुढचे प्रश्न पाहून घेऊया.
द स्पीड ऑफ लाईट इन टर्पेंटाईन ऑइल इज 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ टर्पेंटाईन ऑइल इज अबाउट. तर याच्यात काय विचारलेलं आहे? ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारलेला आहे. तुम्हाला जो ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारला जातो, ॲब्सोल्यूट म्हणजे निरपेक्ष रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेव्हा विचारला जातो तेव्हा तुम्ही काय करायचं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला जो आहे तर पाहून घेऊया की कशा पद्धतीने तुम्ही ते सॉल्व करू शकणार. तर निरपेक्ष अपवर्तनांक त्याचा जो फॉर्म्युला आहे तो असेल C/V. तर C जो असतो तो प्रकाशाचा वेग असतो. काय असतो तो? प्रकाशाचा वेग. आणि V जो असतो, तुम्हाला कोणताही मीडियमचं जे आन्सर दिलेलं असेल, कोणताही मीडियमचा वेग दिलेला असेल तर तो खाली घेऊन घ्यायचा. आणि निरपेक्ष अपवर्तनांक कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला अशाच पद्धतीने व्हॅल्यू दिलेल्या असतात ज्या तुम्हाला इझिली डिवाईड होतील. तर प्रकाशाचा वेग किती आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड हा प्रकाशाचा वेग असतो. एक्झाम्पलमध्ये सुद्धा दिलेला असतो. नंतर तुम्हाला जे टर्पेंटाईन मीडियम दिलेला आहे त्याचा वेग किती आहे? 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. हा 10⁸ घात गेला, हा 10⁸ घात गेला. 3/2 म्हणजे 3/2 किती असतं? 1.5. 1.5. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याचा काय असेल? 1.5 असेल. अजून एक गोष्ट लक्षात घ्या की इथं सुद्धा मीटर पर सेकंड युनिट आहे. इथं पण मीटर पर सेकंड युनिट आहे, इथं पण मीटर पर सेकंड युनिट आहे. तर हे दोघी युनिट एकमेकांना कॅन्सल करतील आणि जो निरपेक्ष तुमचा अपवर्तनांक आहे त्याला युनिट नसतं हे इथून प्रूफ होईल. तर लक्षात ठेवा, निरपेक्ष अपवर्तनांक किंवा अपवर्तनांकाला युनिटच नाही राहत. एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण की ते एकमेकांना कॅन्सल करतात. स्पीडचे युनिट असतात ते एकमेकांना कॅन्सल करतात. ठीक आहे. तर पाहूया की आपला आन्सर काय असेल. याच्यामध्ये मी तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. 3/2. 3/2 म्हणजे 1.5. याचं उत्तर आहे 1.5. आणि व्हॅक्यूम तुम्हाला स्पीड ऑफ लाईट दिलेला आहे. नंतर पुढचा प्रश्न पाहूया. आउट ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सर हिरा घन माध्यम आहे. लेक्चर नंबर 1 तुम्ही कमेंट करून सांगितलेलं आहे आणि आपल्या टेस्टमध्ये सुद्धा मी डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारलेला आहे. तर यांच्यापैकी सगळ्यात जास्त ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा आहे? तर डायमंड असेल, 2.42. पुढचा द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ओके, त्याच्याबद्दल स्टेटमेंट दिलेले आहेत. इज एक्सप्रेस इन डायप्ट्रे. नाही. तर याचं म्हणजे याला ॲक्च्युअलमध्ये युनिटच राहत नाही. एक्सप्रेस इन मीटर पर सेकंड नाही. ऑफ एअर इज अबाउट नाही. हॅज नो युनिट. तर हे स्टेटमेंट तुमचं राईट आहे. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला जे युनिट असतं ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण सारख्या क्वालिटी वरती आणि खाली घेतो, क्वांटिटी या वरती आणि खाली घेतो तेव्हा त्याला युनिट नसतं. तर आत्ता चालूच एक्सप्लेन केलेलं आहे की कशा पद्धतीने मीटर पर सेकंड कॅन्सल झालेला आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा. द स्पीड ऑफ लाईट इन अ मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n इज वेअर c इज द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. तर आता याच्यात काय विचारलेलं आहे? द स्पीड ऑफ लाईट इन अ मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n इज वेअर c इज तुम्हाला विचारलेलं आहे की स्पीड ऑफ लाईट काय आहे. याच्यात काय विचारलेलं आहे की एक मीडियममध्ये तुम्हाला स्पीड ऑफ लाईट शोधायचा आहे. एक पर्टिक्युलर मीडियम आहे, त्याच्या स्पीड ऑफ लाईट शोधायचा आहे. ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे? n आहे. एक मीडियम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n आहे आणि तुम्हाला काय शोधायचं आहे? तुम्हाला त्या मीडियममधला स्पीड ऑफ लाईट शोधायचा आहे. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला C/V असतो. तुम्हाला V शोधायचा आहे. तर V शोधत असताना काय करायचं? हा जो V आहे तो इकडच्या साईडला जाईल आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स खालच्या साईडला येईल. C/ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे तुमचं त्या पर्टिक्युलर मीडियममध्ये जो स्पीड आहे त्याचा आन्सर असेल. हे फॉर्म्युला परत एक्सप्लेन करतो कशा पद्धतीने आला. हे बघा, निरपेक्ष अपवर्तनांक n जो असतो तो C/V असतो. याच्यामध्ये C काय असतो? स्पीड ऑफ लाईट असतो. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. आणि जो V असतो स्पीड ऑफ लाईट इन कोणत्याही मीडियममध्ये तुम्हाला स्पीड काय आहे एखाद्या लाईटचा ते आहे. तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला एक मीडियम दिलेला आहे आणि त्याचा स्पीड ऑफ त्याच्यामध्ये जो स्पीड ऑफ लाईट आहे तो किती असेल. तर V काढण्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकतात.
तर हा व्ही जो आहे इकडं जाईल आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इकडे येईल, C/N त्याचं आन्सर असेल. ओके. द स्पीड ऑफ लाईट इन अ ट्रान्सपरंट मीडियम हॅव्हिंग ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.25 इज. सिंपल प्रश्न आहे, कशा पद्धतीने सॉल्व करता येईल. तर आता वरती एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलानुसार तुम्हाला स्पीड ऑफ लाईट काढायचा आहे, व्ही काढायचा आहे. तर व्ही कसा काढता येईल, C/N. सी तुम्हाला दिलेला आहे. सी किती व्हॅक्यूम, सी म्हणजे व्हॅक्यूममध्ये तुमचा लाईट किती कोणत्या गतीने पडतो तो स्पीड, तो तुम्हाला दिलेला आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि एन किती, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला दिलेला आहे 1.25. तर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला 2.4 × 10⁸ मीटर पर सेकंड आन्सर भेटेल. 12वा प्रश्न आहे, लाईट इज डेविएटेड द मॅक्झिमम इन द स्पेक्ट्रम ऑफ व्हाईट लाईट ऑप्टेन विथ अ ग्लास प्रिझम. ओके. कोणता लाईट मॅक्झिमम डेविएट होतो, तर असा एकच लाईट होता जो मॅक्झिमम डेविएट होत होता आपल्या आन्सरमध्ये, तर तो व्हायोलेट लाईट होता. रेड हा सर्वात कमी डेविएट होत होता. लक्षात राहू द्या, रेड सगळ्यात कमी डेविएट होत होता, कारण की तो जड होता. आपण बोललो होतो याच्या बाबतीत. जड म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जड नव्हता. मी तुम्हाला ते प्रिझमचं एक्झाम्पल सांगताना सांगितलं होतं, फक्त बोललो होतो. लाईट इज डेविएटेड लिस्ट इन द स्पेक्ट्रम ऑफ व्हाईट लाईट ऑप्टेन विथ ग्लास प्रिझम. तर ग्लास प्रिझममध्ये असा एक प्रिझम होता, तर सर्वात कमी कोणता लाईट डेविएट होत होता, तो रेड लाईट होता. A ray of light makes an angle of 50 degree with the surface S1 of glass slab. Angle of incidence काय असेल. एकदम सुंदर प्रश्न आहे की आता ही ग्लास स्लॅब आहे आणि या ग्लास स्लॅबवर रे ऑफ लाईट पडतोय आणि हा रे ऑफ लाईट जो आहे तो या ग्लास स्लॅबच्या सरफेसला 50 अंशाचा कोन बनवतो. तर 50 अंशाचा कोन बनवल्यानंतर तुम्हाला विचारलं की अँगल ऑफ इन्सिडन्स काय असेल. तर अँगल ऑफ इन्सिडन्स तुमचा जी स्तंभिक आहे, तुमची जी नॉर्मल आहे, ओके, तिच्यापासूनचा अँगल असतो. तर तुम्हाला हा अँगल जो आहे तो शोधायचा आहे. तर कशा पद्धतीने शोधू शकणार, तर 90, तुम्हाला या टोटल अँगलचं माप माहिती आहे 90 आहे आणि 90मधून हा 50 जर गेला तर तुम्हाला जे अँगल भेटेल तो असेल अँगल ऑफ इन्सिडन्स, तर तो 40 डिग्रीचा असेल. त्यांनी काय सांगितलं, ग्लास स्लॅबचा अँगल 50 बनवतो आहे, तर तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स हाच असेल. हा पहा, हा मी जो डार्क करतोय ना तो अँगल ऑफ इन्सिडन्स असेल आणि तो किती आहे, 40 डिग्रीचा. पुढचा प्रश्न पाहून घेऊया. पुढचा जो प्रश्न आहे, ग्लास स्लॅब इज प्लेस इन द पाथ ऑफ कन्वर्जंट लाईट, द पॉईंट ऑफ कन्वर्जन्स ऑफ लाईट. तर याच्यात काय होतंय, तर एक कन्वर्जंट लाईट काय असते ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. कन्वर्जंट लाईट जी कन्सेप्ट आहे हे बा, अशा पद्धतीने जेव्हा लाईट बीम एकत्र आहेत, आम्ही लेन्स, आता पुढचं चॅप्टर लेन्सच घेणार आहेत, तेव्हा तिथं ही गोष्ट आहे चांगल्या पद्धतीने क्लिअर करतो आणि कोणकोणते प्रश्न येणार आहेत ते सुद्धा सांगतो. तर कन्वर्जन लाईट अशा पद्धतीने असतो आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ग्लास स्लॅब ठेवणार तर तेव्हा त्याचा पॉईंट जो आहे तो मूव्ज अवे फ्रॉम द स्लॅबपासून तो पॉईंट मूव्ह होतो. हे लेन्सेसमध्ये सांगणार आहे. लेन्सेसचा रेफरन्स घेऊन त्यांनी हा प्रश्न दिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया की आता फक्त 2च प्रश्न बाकी आहेत, ते पाहून घेऊया. इन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट थ्रू अ ग्लास स्लॅब, डायरेक्शन ऑफ द इन्सिडन्स ऑफ रे अँड रिफ्रॅक्टेड रेज आर. तर जेव्हा ग्लास स्लॅबमधून रिफ्रॅक्शन होतं तर रिफ्रॅक्टेड रे आणि रेग्युलर रेमध्ये काय होतं, तर परपेंडिक्युलर टू इच अदर राहतात का, तर बिलकुल नाही, परपेंडिक्युलर टू इच अदर राहत नाही. नॉन पॅरलल राहतात का, नाही, ते पुढे एकमेकांना छेदत नाही. पॅरलल टू इच अदर राहतात. पहा, मी तुम्हाला लेक्चर नंबर 1मध्ये जेव्हा स्लॅबची अशी फिगर ड्रॉ केलेली होती तेव्हा लाईट जे होते ते रेग्युलर पद्धतीने इथं डिफ्लेक्ट होते, तर इथं सुद्धा डिफ्लेक्ट होत होते, परंतु त्यांचा जो पाथ होता तो एकमेकांना असा पॅरलल होता आणि हे जे घडत होतं त्या दोघांमध्ये ते रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे घडत होतं. लेक्चर नंबर 1मध्ये तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इन टू कंपोनंट कलर्स व्हाईल इट इज पासिंग थ्रू अ मीडियम इज कॉल्ड. जेव्हा आता पहा, व्हाईट कलरचा जो लाईट होता, प्रश्न काय आहे की तुमच्या व्हाईट कलरच्या लाईटमधून जेव्हा 7 कलर बाहेर निघतात तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, तर डिस्पर्शन, अपस्करण म्हटलं जातं. मी तुम्हाला हे लेक्चर नंबर 2मध्ये चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे.
तर आजच्या लेक्चरमध्ये 38 क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहेत. मला नाही वाटत की याच्यापेक्षा जास्त डीपली कोणती एक्झाम विचारू शकते. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आता कंप्लीट केलेला आहे. पुढचा जो टॉपिक असेल तो लेन्सेसचा असेल. तर लेन्सेस का? कारण की तो लाईटला कनेक्ट आहे. लाईटचे जे चॅप्टर आहेत ते कनेक्ट करून घेतात आणि लेन्सेसवर भरपूर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर मग लाईटचे आपले चॅप्टर संपून जातील आणि टेस्ट देत राहा, अभ्यास करत राहा. ओके, धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे आपण पुढचं चॅप्टर स्टार्ट करू. ओके, तर या व्हिडिओचं टार्गेट आहे 500 व्ह्यूज. 500 व्ह्यूज नंतर आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.